राधानगरीत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा, विभागांना सज्ज राहण्याचे आदेश। मान्सूनपूर्व नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तहसील कार्यालयात तहसीलदार अनिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विभाग प्रमुखांची आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली। अतिवृष्टी, पूरस्थिती, भूस्खलन व वादळी वाऱ्यामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या। गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। पूरप्रवण भागातील नागरिकांना वेळेवर सूचना देणे, आपत्कालीन संपर्क यंत्रणा अद्ययावत ठेवणे, स्थलांतराची तयारी तसेच रस्ते, वीज व पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्यावर बैठकीत भर देण्यात आला। पाणी पुरवठा विभागाला जलस्रोतांची स्वच्छता व दुरुस्ती तर पशुसंवर्धन विभागाला जनावरांचे लसीकरण व सुरक्षित स्थलांतराचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले। आपत्कालीन परिस्थितीत सर्व विभागांनी समन्वय राखून नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी असे आदेश तहसीलदार अनिता देशमुख यांनी यावेळी दिले। संभाव्य पूर परिस्थिती 2026 च्या अनुषंगाने सर्व राधानगरी तालुक्यातील विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली। तसेच तलाठी आणि मंडलाधिकारी यांची बैठक घेण्यात आली। ज्या त्या विभागाला आपल्या आपल्या स्तरावरती आपत्तीच्या अनुषंगाने ज्या ज्या काही प्रायमरी उपाययोजना करावयाच्या आहेत त्या संदर्भात पूर्णपणे खबरदारी घ्यावयाच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या। ग्रामस्तरावरील सर्व स्टाफला अलर्ट राहण्यासंदर्भाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे।